कोणाकोणाचं मन एवढं हलकट असतं ना, की एखादी वस्तू समजा एखादी खायची वस्तू जर ते नाही भेटली, तर भूत होऊन मागे लागतात. म्हणून आमच्याकडे म्हणतात, की "घे धर खाय. नाही खायला भेटलं तर भूत होऊन मागे लागशील." आजची अशीच गोष्ट आहे. गोष्ट एवढी भयानक आहे, की ऐकल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. एक विनंती आहे, गोष्ट सुरू करण्याच्या आधी एकदा बाथरूमला जाऊन या. कारण तुम्ही ही गोष्ट ऐकल्यावर तुमचं ब्लॅडर जरी फुल झालं, तरी तुम्ही जाण्याची हिंमत नाही कराल आणि तुम्हाला नाईलाजास्तव तसंच झोपावं लागेल. गोष्ट आहे परभणीमधली. जी नीटची परीक्षा असते ना, ते देण्यासाठी नुकुल आणि चेतन एका एरियामध्ये एक छोटीशी रूम करून राहत होते. दोघेही अभ्यासामध्ये खूप चांगले होते. त्याच्या शेजारीच म्हणजे 3 रूमा होत्या. एक त्यांची, एक दुसरे लोक राहत होते तिथं शेजारी आणि एक अशी रूम होती की ज्यामध्ये घर मालकाची आजी जवळपास 70 वर्षाची असेल, ती राहत होती. स्वयंपाक बनवत नव्हती. तिला तिचा नातू घरमालक तिला डब्बा किंवा कधी-कधी ताट घेऊन यायचा. नुकुल आणि चेतन मेसचं खाऊन-खाऊन कंटाळून गेले होते. त्याला घरची आठवण यायची. एक 10 दिवस झाले असतील तिथं ते दोघं जण राहायला येऊन. एका दिवशी चेतननं आजीकडे अपेक्षेनं बघितलं, की आजी जेवायला देईल म्हणून. आजीनं चेतनला विचारलं, "ए पोरा, जेवलास का रे?" चेतन म्हणला, "नाही." आजी म्हणली, "मटणाची भाजी आहे, खातोस का?" "नाही, राहू द्या," असं म्हणला. पण चेतनची इच्छा होती खायची. आजीला समजलं. आजीचं मात्र जास्त मन मोठं नव्हतं. तरीही चेतनचा लाड करायची. कारण चेतन तिचे छोटे-मोठे कामं बाहेर दुकानावरून काय आणायचं किंवा तिला काही मदत असेल तर ते आवाज दिल्यावर ते जात होता. म्हणून चेतनची आणि त्या म्हातारीची ओळख झाली होती. तिनं चेतनला एका वाटीमध्ये 2 खांड आणि थोडासा रस्सा आणि थोडा भात असं त्याला दिलं. चेतन सोबत नुकुल राहत होता. नुकुल त्याला म्हणला, "अबे चेत्या, पागल झालास काय? म्हातारीनं काय टाकून बिकून दिलं असेल, काला खातो, राहू दे ना." पण चेतन म्हणला, "नाही यार, एवढा स्मेल चांगला यायला मेसचं खाऊन खाऊन कंटाळा आला. मेसच्या खाण्यापेक्षा 10 पटीने चांगलं आहे हे. आणि मटण तर मला लय आवडते यार, मी खातो बा. तू नको खाऊ, तुला जर खायचं नसेल तर." तसाही नुकुल व्हेजिटेरियनच होता. चेतनने 10 मिनिटात ते भात आणि ते भाजी खाऊन मोकळा झाला. हे सिलसिला असाच सुरू राहिला. ती म्हातारी 8 दिवसातून 2दा तरी मटणाची भाजी आणि कधी-कधी भाकर, कधी भात असं द्यायची. चेतन आवडीनं खायचा आणि तिचे कामं पण करायचा. एका रात्री झालं असं, की तिने चेतनला आवाज दिला. जवळपास संध्याकाळचे 8:30 वाजले होते. तिनं चेतनला आवाज दिला, "चेतन." चेतन तिच्या खोलीकडे गेला. चेतन आधी कधी गेला नव्हता तिच्या खोलीत. चेतननं बघितलं, तर तिची रूम विचित्रच होती. रूममध्ये एक बाज होती. बाज म्हणजे खाट. त्या बाजावर ती पडलेली म्हणजे झोपलेली होती आणि तिच्या उशाला एक लोखंडी विळा होता आणि घरामध्ये एक ते 100 व्होल्टेजचा बल्ब येलो कलरचा ते जळत होता. सगळीकडे घराच्या सगळीकडे छोटे-छोटे, मोठे-मोठे असे कशाचे माहित नाही, गठोडे बांधून ठेवलेले होते. चेतन बघून हैराण झाला. ही अशी का म्हातारी राहत असेल बाबा? चेतनला ती म्हणाली, "चेतन, हे डब्बा आहे इथं, ते खोल आणि तुला जेवढी लागते तेवढी भाजी घेऊन जा. आज मला थोडं बरं नाही, माझी तब्येत ठीक नाही." चेतन म्हणला, "ठीक आहे आजी, तुला जेवढी घ्यायची तेवढी घेऊन जा, बाकीची राहिलेली मला ठेव." असं म्हातारी चेतनला बोलली. चेतननं ते डब्बा खोलताना चेतनकडून सगळी भाजी सांडली. डब्यात फक्त 2-3 पीस शिल्लक राहिले होते.
आणि एका डब्यात भात होता, एका डब्यात भाकरी होती. चेतननी थोडासा भात आणि भाजी, जे उरलेली भाजी आहे ते घेतली. म्हातारीला डब्बा सांडलेला आवाज आला. म्हातारी त्याला म्हणाली, काय झालं रे? चेतन म्हणाला, आजी माझ्यानं डब्बा सांडला. आजी म्हणाली, बरं ठीक आहे, तुझ्यासाठी उरलेली भाजी तू घेऊन जाय. पण आजीचा जीव मात्र त्या भाजीत अडकला होता. ते त्याला कळालंच नव्हतं. ते उरलेली चांगली भाजी सगळी घेऊन गेला. आजीचा त्याने विचारच केला नाही. त्याला काय माहित की ही त्याची गलती त्याला पुढे चालून महागात पडणार आहे. चेतन भाजी आणि भात घेऊन गेला आणि त्यानं नेहमीसारखं पटपट खाऊन ते डब्बा आणि वाटी धुवून आजीच्या दरवाजामध्ये ठेवली आणि ते झोपी गेला. चेतन आणि नुकुल ट्युशनला गेले. ट्युशनहून सकाळी 10:30 पर्यंत वापस आले. बघतात तर काय, म्हातारीच्या खोलीच्या भोवती भरपूर सारे लोक थांबले होते. तिचे नातू म्हणजे त्यांचा घरमालक, ते शेजारी पाजारी, याचे थोडेसे पाहुणे सगळे थांबलेले बघून नुकुल आणि चेतन आपसात बोलू लागले, अरे यार, म्हातारी टपकली वाटायला. म्हातारीचं वय जास्त झालं होतं आणि तिने या दुनियाचा निरोप घेतला होता. आता तिची संध्याकाळी अंत्यविधी वगैरे जे क्रियाक्रम असते ते सर्व पार पडला. असेच काही दिवस निघून गेले. चेतनला मात्र आता त्या म्हातारीची आणि तिच्या त्या मटणाच्या भाजीची सवय झाली होती. त्याला आता तिची आठवण येऊ लागली. म्हातारी गेली आणि चेतनला सवय लावून गेली. चेतनकडे गॅस होता. चेतनने विचार केला, म्हातारी नाही तर काय झालं, आपण स्वतः मटण आणून खाऊ. नुकुल रात्री 11 पर्यंत झोपला, पण चेतनला मात्र झोप येत नव्हती. सगळं वातावरण सुनसान झालं होतं. रात्रीचे जवळपास 12 वाजले होते. नुकुल झोपला, पण चेतनला झोप येत नव्हती. चेतन जागीच होता. खट 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 असा दरवाजाचा आवाज आला. चेतनला वाटलं, एवढ्या रात्री कोण असेल बरं? चेतन उठला आणि दरवाजा काढून बघला, तर इकडं तिकडं बघितलं, बाहेर कोणीच नव्हतं. पण त्यानं म्हातारीच्या खोलीकडे बघितलं, तर त्याला म्हातारीचा दरवाजा उघडा दिसला. त्यानं विचार केला, म्हातारीचा दरवाजा उघडा कस काय? आणि त्यामध्ये एक छोटा लाईट पण लावला. चेतन हैराण झाला. चेतन दरवाजा लावण्यासाठी तिथे गेला. बघितलं तर केस मोकळ सोडलेली आणि बाजूवर अशी बसलेली म्हातारी त्यानं बघितली. तो घाबरला. घाबरून घरात आला. विचार करू लागला. नुकुलला उठवण्याचा विचार केला, पण वाटलं जाऊ दे, आपला भास असेल. पण त्याला राहवलं नाही. त्यानं अजून एकदा जाऊन बघितलं, तर तिथं अजून तशीच म्हातारी थांबलेली होती ती. तो पळत आला. नुकुलला त्यानं उठवलं. नुकुल म्हणला, आबे बस शांत, तुला म्हातारीचा भास व्हायला त्याला येईल म्हातारी आता. झोप तू गुणानं, लय रात्र झाली, 12 सव्वा 12 झाले, झोप. मग त्याचं ऐकून चेतनला वाटलं खरंच आपल्याला भास झाला असेल बा. चेतन झोपला. चेतन उठला. सकाळी फ्रेश वगैरे झाला. दोघं जण नाश्ता करायला गेले, नुकुल आणि चेतन. दोघं नाश्ता करून आले आणि त्याच्या संग जे राहत होता नुकुल, त्याला त्याच्या मामाच्या इथून फोन आला की बुवा आज संडे आहे, आपण घरी काहीतरी खायला करू, ये म्हणून. नुकुल गेला. आता चेतन एकटाच राहिला. चेतन दुपारी मेसचं जेवण आला, कारण आता नुकुल तर त्याचा सोबती मामाच्या इकडे गेला होता. ते एकटाच राहिला होता. चेतन आता अभ्यास करून थोडस 4 वाजता आराम करू लागला. चेतननं आराम करून झाला व चेतन गेला मटण आणायला. संध्याकाळचे 7:30 पावणे 8 झाले होते. चेतन मटण घेऊन आला. शेजारी पाजारी त्या वाड्यामध्ये जास्त कोणी राहत नव्हतं. एकच रूम होती, ते पण रविवार असल्यामुळं ते गेले गावाला. आणि चेतनचा दोस्त नुकुल ते गेला मामाच्या इकडं. मग राहिला आता चेतन एकटाच राहिला. त्या वाड्यात आधी कधी भीतीचं वातावरण नव्हतं. चेतननं मटण शिजाय टाकलं आणि पाणी संपलं म्हणून भांड घेऊन पाणी भरायला रूमच्या बाहेर गेला. चेतनचं लक्ष घडी घडी त्या म्हातारीच्या
खोलीकडे जाऊ लागलं. पण खोली आता बंद होती. सुनसान झालं होतं सगळीकडे. 8:30चा टाइम असेल रात्रीचा. चेतन जसंही नळाचं पाणी भरून मधात गेला तर त्यानं बघितलं किचन ओट्यावर केस मोकळे सोडून लुगडं अस्ताव्यस्त आणि मटण खाऊ लागलेली म्हातारी त्यानं बघली. म्हातारीच्या तोंडाला सगळीकडे मटण लागलेलं ती अशी खाऊ लागली आणि जे हड्डी आहेत ते खाली फेकू लागली. हे बघून चेतन घाबरला. त्याला वाटलं वा म्हातारी कस काय आली. त्यानं डोळचून अजून एकदा त्याला वाटलं की त्याचा भ्रम आहे. पण त्यानं अजून एकदा बघितलं लक्ष देऊन तर त्याकडं रागानं बघू लागली आणि मटण खाऊ लागली. ते पण किचन ओट्यावर बसून पातेलं हातात घेऊन. हे बघून चेतन खाली कोसळला, म्हणजे खाली पडला, बेशुद्ध झाला. त्याला काहीच समजलं नाही. मित्रांनो, अशी घटना तुमच्यासोबत घडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. स्टोरी आवडल्यास लाईक करा आणि अशाच भयकथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.